कोल्हापूरमधून अभयारण्यामध्ये घेऊन जाणारी माधुरी फक्त ही एकमेव हत्ती नाही आहे, तर यापूर्वी सुद्धा एक हत्ती ज्योतिबाच्या डोंगरावरून अभयारण्यामध्ये पेठाने नेला होता। त्या हत्तीचं नाव आहे सुंदर। ज्योतिबाच्या गडावरती हा हत्ती होता। माधुरीच्या जाण्याने संपूर्ण कोल्हापूरकर रडले, पण काही वर्षापूर्वी म्हणजे 2014 मध्ये हा हत्ती बेंगलोर जवळील बानेरगट्टा येथे पुनर्वसन केंद्रात नेण्यात आला होता। आता हा नेण्यात आलेला सुंदर हत्ती कोण होता? तो कोल्हापूरमध्ये आपल्या ज्योतिबाच्या डोंगरावरती कधीपासून राहत होता, त्याला आणलं कोणी आणि त्याला तिथून का हलवण्यात आलं, याबद्दल आपण सविस्तर माहिती पब्लिक माईकच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी पब्लिक माईकचा आजचा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। नांदणीच्या मठामध्ये राहणारी माधुरी जसा कोल्हापूरकरांची जीव होती, तसा एकेकाळी ज्योतिबाच्या गडावरती सुंदर नावाचा हत्ती भाविकांचे लक्ष वेधून घ्यायचा। जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स अर्थातच पेटा यांनी आता जशी माधुरीच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करून तिला नेलं, अगदी तसंच 2014 मध्ये त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि सुंदरला बंगळूर येथे बानेरगट्टा अभयारण्यामध्ये नेऊन सोडलं। सुंदरला कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरती 2007 मध्ये पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी त्याला ज्योतिबाच्या सेवेसाठी आणलं होतं। कोल्हापूरमध्ये गुण्या गोविंदाने तो राहत होता। अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांच्या पर्यंत सगळ्यांचा त्याच्यावरती जीव होता। प्रत्येक जण आपला त्यावरती जीव ओवाळून टाकत असे। गुढीपाडव्याच्या पालखीत असणाऱ्या हत्तींच्या पैकी तो एक महत्त्वाचा हत्ती होता। पेटाचं असं म्हणणं होतं की त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे त्याला गंभीर आजार झाला आणि अशी पेटाने तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। याचिका दाखल केल्यानंतर याची केस चालू झाली आणि या केसमध्ये कोल्हापूरकर जेव्हा आता माधुरीच्या वेळी जसे न्यायालयामध्ये हरले, तसेच त्यावेळेला सुद्धा सुंदरसाठी लढताना सुद्धा कोल्हापूर या लढ्यामध्ये हरले होते। याचं कारण असं की या दरम्यान पेठाने सुंदर हत्तीच्या वरती कसा छळ होतो म्हणून एक फोटो त्याने प्रसार माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल केला होता। त्यावेळेला माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी पेठाला समर्थन दिलं होतं। याची याचिका पेठाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। उच्च न्यायालयाने पेटाच्या बाजूने निकाल दिला आणि उच्च न्यायालयाने पेटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर 5 जून 2014 रोजी पेटामधील अभयारण्यातल्या डॉक्टरांचा एक समूह कोल्हापूरला आला, सुंदरला कोल्हापूरमधून अभयारण्यात नेण्यासाठी। माधुरीचे जे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही कदाचित सर्वांनी पाहिले असतील। त्यामध्ये माधुरीच्या डोळ्यात पाणी आहे। माधुरी जाताना रडते, कारण तिचे पाय तिथून हलत नव्हते। याचं कारण असं की तिथल्या माणसांनी तिच्यावरती जीव लावला होता, तिला लेकीसारखं सांभाळलं होतं। प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये माधुरी राहत होती। माधुरी एकटी चालली होती, मात्र हजारोंची गर्दी तिला शेवटचा निरोप देण्यासाठी तिथे उपस्थित होती। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं। अगदी तसंच काहीसं सुंदरच्या बाबतीत सुद्धा यापूर्वी घडलं होतं। सुंदरला ज्यावेळी डॉक्टरांची टीम नेण्यासाठी 2014 मध्ये आली होती, त्यावेळेला जवळपास कोल्हापूर पासून बेंगलोर पर्यंतचे अंतर 700 किलोमीटर होते। त्या ठिकाणी बानेरगट्टा येथील पुनर्वसन केंद्रामध्ये त्याला नेण्यासाठी डॉक्टरांची टीम आली होती। माधुरीची अवस्था आता कोल्हापूर सोडताना जशी होती, अगदी तशीच अवस्था सुंदरची सुद्धा कोल्हापूर सोडताना होती। सुंदर ज्या दिवशी कोल्हापूर सोडायचं होतं त्याला, त्या दिवशी अत्यंत बिथरलेल्या अवस्थेत होता। तो कोणाच्याही कंट्रोलमध्ये नव्हता, त्याला कोणीही सांभाळू शकत नव्हतं ना शांत करू शकत होतं। त्याच्या भावना लोकांना दिसत होत्या, तिथल्या डॉक्टरांना दिसत होत्या, पण पेठाच्या निर्णयानुसार आणि कोर्टाच्या निकालानुसार त्याला तिथून घेऊन जाणं भाग होतं। त्यामुळे पेठाच्या लोकांनी, डॉक्टरांनी त्याला शांत करण्यासाठी त्याला भुलीचे इंजेक्शन दिलं। इतकंच नाही, ज्यावेळेला सुंदरला कोल्हापूरमधून बानेरगट्टाला न्यायची वेळ आली, त्यावेळेला लोकांना कळू नये म्हणून त्यावेळची ती मोहीम अर्ध्या सकाळी राबवण्यात आली, जेणेकरून त्या ठिकाणी त्या लोकांना समजू नये। इतकंच नाही, माधुरी एका रात्रीत त्यांनी हलवली, मात्र सुंदरला नेण्यासाठी त्यांना 4-5 दिवस लागले। वन विभाग 4-5 दिवस सुंदरला नेण्यासाठी तिथून धडपडत होते। पहिल्या दिवशी सुंदरला नेताना सुंदर गाडीमध्ये चढायला तयार नव्हता, तर दुसऱ्या दिवशी पावसामुळे स्थलांतरण थांबवले। तिसऱ्या दिवशी ही मोहीम पूर्ण झाली नाही, कारण सुंदर वाहनामध्ये चढलाच नाही। चौथ्या दिवशी सुंदरला नेण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला, मात्र त्याला बेशुद्ध करून त्याला न्यायची वेळ त्यांच्यावरती त्यावेळी आली होती। सुंदरला सिडॅसन माइंड नावाची इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आलं होतं। गाडीमध्ये चढवताना सुंदर
अर्ध्या शुद्धीत होता। त्यावेळा गाडीमध्ये जाऊन त्यांचे कर्मचारी हत्तीच्या समोरच्या बाजूला कणस, केळी अशी फळे घेऊन त्याला खायचं आमिष दाखवून त्याला ट्रकमध्ये जबरदस्तीने चढवायचा प्रयत्न करत होते। ट्रकमध्ये त्याला साखळ दंडाने बांधून आणि दोरखंडाने बांधून ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला कोल्हापूरमधून बेंगलोरला नेण्यात आलं। अशा अवस्थेत सुंदरला अभयारण्यामध्ये नेल्यानंतर त्याच्यावरती वैद्यकीय उपचार चालू झाले। तर वैद्यकीय उपचार चालू झाल्यानंतर तिथल्या वातावरणात तो स्वतःला व्यवस्थित ऍडजस्ट करू शकला नाही। त्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे काही दिवसांनी आजारी पडून सलग 2 वर्ष त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडू लागलं। त्याचं मानसिक स्वास्थ्य इतकं बिघडू लागलं की त्याने त्या ठिकाणी त्या अभयारण्यामध्ये एका कर्मचाऱ्यावरती सुद्धा हल्ला केला होता। परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर सुंदरचा मृत्यू झाला। सुंदरचा मृत्यू हा 26 ऑगस्ट 2022 रोजी झाला। अधिकाऱ्यांनी सुरुवातीला काहीच माहिती दिली नाही, मात्र विनय कोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा सरकारवरती दबाव टाकला त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर आल्या। सुंदरच्या मृत्यूबाबत त्यांनी सरकारला सुद्धा जाब विचारला। आता प्रश्न पडतो की जे हत्ती लोकांच्या हृदयामध्ये राहतात, लोकांच्या मनामध्ये राहतात, लोक ज्यांच्यावरती प्रेम करतात आणि ज्या हत्तींनी कधी इथल्या लोकांना इजा पोहोचवली नाही, त्यांना माणसांची सवय आहे, त्या हत्तींना पेटा उचलून उपचाराच्या नावाखाली नेऊन अभयारण्यामध्ये सोडताना तिथे गेल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू कसा होतो। तेव्हा मानसिक स्वास्थ्य बिघडून मग पेटा यांची कोणती गॅरंटी आहे की माधुरी गेल्यानंतर तिथे तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही। कोल्हापूरमध्ये फक्त माधुरी किंवा सुंदर नाहीत तर असे हजारो वन्यजीव प्राणी आहेत। अर्थात चंदगड, आजरा या 2 तालुक्यामध्ये कितीतरी मोठ्या संख्येवरती तस्कर हत्ती आढळून येतात, ज्यांच्यावरती खरंच उपचाराची गरज आहे। मात्र पेटा या हत्तींच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे समाज भावनेशी जोडलेले आहेत, जे आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत, त्यांना मात्र जबरदस्तीने न्यायालयात खेचून तेथून अभयारण्यामध्ये घेऊन जातात। आता पेटाचा हा चाललेला प्रकार तुमच्या तरी मनाला पटतो का? आणि जशी माधुरीची अवस्था झाली, जशी सुंदरची अवस्था झाली, इथून पुढे येत्या भविष्य काळात अशा कोणत्याही पाळीव प्राण्याच्या बाबतीत होऊ नये। जर पेटाच्या बाजूने तुमचं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर कोल्हापूरच्या बाजूने आणि कोल्हापूरकरांच्या भावनांच्या बाजूने तुमचं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचबरोबर असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पब्लिक माईक या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।